नमस्कार सर्वांना। मी रजनीगंधा राजाराम बानखेले यांची मुलगी। आज आमचा प्रचार दौरा हा प्रभाग क्रमांक 14 मध्ये होता। आज आम्हाला नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे। म्हणजे सगळ्यांमध्ये लोकांमध्येच एक जनजागृती म्हणू शकतो आपण की ह्या वेळेला त्यांना स्वतःसाठीच एक चांगलं नेतृत्व पाहिजे आहे, एक चांगलं शिक्षित नेतृत्व पाहिजे आहे की खरंच जे आपल्याला विकासाच्या मार्गावरती नेऊ शकतं। अशाच लोकांच्या प्रतिक्रिया आम्हाला मिळत आहेत आणि त्यानेच आमचा कॉन्फिडन्सही बूस्ट होतो आहे। नागरिकांनी आज प्रथम समस्या म्हणजे त्यांच्या रोडची समस्या, हे जे आपण बघू शकतो आता माझ्या मागचा जो रोड आहे तो एकदम खूप खराब आणि निकृष्ट दर्जाचा आहे। तर त्यांनी सांगितलं आम्हाला की आता तरी तो बरा आहे, पण पावसाळ्याच्या काळात अगदी चिखल होतो आणि आम्हाला चालायलाही त्रास होतो, आमच्या गाड्या अडकतात। असे भरपूर समस्या त्यांनी आमच्या पुढे मांडल्या आणि मला असं सांगावंसं वाटतं की हे सगळं रोड असेल, पाणी असेल, ड्रेनेज असेल, हे खूप बेसिक आहे, लोकांचा अधिकार आहे तो। तर मला असं वाटतं की हे तर माझं प्रथम प्रायोरिटी असेल। म्हणजे ह्या जे सगळ्या आपण गरजा आहेत, बेसिक फॅसिलिटीज लोकांपर्यंत कशा प्रोव्हाइड करू शकतो, हे माझं पहिलं कर्तव्य असेल जेव्हा मी त्या पदावरती बसेल। त्यावेळेला तुम्ही एका सुशिक्षित उमेदवाराला निवडून द्यावं, एक प्रामाणिक उमेदवाराला निवडून द्यावं। तुम्हा सगळ्यांना मी ही विनंती करते की 2 तारखेला जाऊन मशालीच्या चिन्हावरती तुम्ही तुमचं मत नोंदवावं आणि मला विजयी करा।